नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा विषय आहे मित्रांनो, शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे सरकारी झाली पाहिजे आणि ती पण मोफतच झाली पाहिजे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. मित्रांनो, मी आज तुम्हाला भारतातील शिक्षण व्यवस्थेबद्दल सांगणार आहे. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात मोठी शिक्षण व्यवस्था असलेला देश आहे. मित्रांनो, मात्र दुर्दैवाने याच व्यवस्थेला बाजारीकरणाचा विळखा पडला आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षापूर्वी शिक्षणाचे महत्व ज्या शब्दात मांडले, त्यांची प्रचिती आज प्रकर्षाने जाणवते. मित्रांनो, शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. मित्रांनो, हे केवळ कागदावर उरले असून प्रत्यक्षात शिक्षणाचे रूपांतर एका फायदेशीर धंद्यामध्ये झालेले आहे. मित्रांनो, खाजगी संस्थांची मनमानी आणि त्यांच्या प्रचंड अशा गोंधळाच्या कारभारामुळे आज शिक्षणाचे 3-13 आणि 2-12 वाजलेले आहेत. मित्रांनो, खाजगीकरणाचा विळखा आणि सामान्य माणसाची लूट आज गल्लीबोळात टोले जंग इमारती असलेल्या खाजगी शाळा उभ्या राहिल्या आहेत. मित्रांनो, मात्र या शाळांचे शुल्क ऐकले की सामान्य माणसाच्या पायाखालची जमीन एक सरकते. मित्रांनो, त्या शाळांचे डोनेशन, प्रचंड फी, महागडी पुस्तके, गणवेश आणि अवांतर खर्चाच्या नावाखाली पालकांची होणारी आर्थिक लूट हे अवाढव्य आहे. मित्रांनो, एकीकडे श्रीमंताची मुले वातानुकूलित वर्गात शिकत असताना दुसरीकडे सरकारी शाळांच्या भिंती ढासाळत आहेत. मित्रांनो, आणि त्या हळूहळू बंद पाडण्याच्या मार्गावर सर्वजण टिपलेले आहेत. मित्रांनो, ही शैक्षणिक दरी देशाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. मित्रांनो, समान शिक्षण आणि सरकारी शाळाचे सक्षमीकरण हे झालेच पाहिजे. मित्रांनो, देशाचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा श्रीमंताची लेकरं आणि गरिबांची लेकरं एकाच बाकावर बसून शिक्षण घेतील. मित्रांनो, ही विषमता नष्ट करण्यासाठी नर्सरीपासून ते पदवीपर्यंतचे सर्व शिक्षण सरकारी शाळांच्या माध्यमातून आणि पूर्णपणे मोफत दिले पाहिजे. मित्रांनो, जर शिक्षण हे पूर्णपणे सरकारी देखरेखीखाली आले आणि सर्व स्तरातील मुलांसाठी एकच दर्जा असेल तर मित्रांनो, समाजामध्ये ज्या खऱ्या अर्थाने समानता येईल आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना चांगले शिक्षण भेटेल. मित्रांनो, जगातील अनेक विकसित देशांनी हे सिद्ध केले आहे की शिक्षण मोफत आणि दर्जेदार तरच देशाची प्रगती होते. मित्रांनो, काही प्रमुख देश जे शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये मोफत आणि पूर्णपणे अनुदानित केलेले आहेत. मित्रांनो, सर्वात महत्वाचे म्हणजे जगामधील जर्मनी येथे सरकारी विद्यापीठांमध्ये जी पदवी शिक्षण जवळपास सर्व मोफतच आहे. मित्रांनो, त्यानंतर फिनलंडमध्ये कसं आहे मित्रांनो, जगातील सर्वोत्तम शिक्षण व्यवस्था मानल्या जाणाऱ्या या देशात शिक्षण पूर्णपणे मोफत आणि अनिवार्य आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे नॉर्वे असेल, स्वीडन असेल, डेन्मार्क असेल, या देशांतही शिक्षण व्यवस्था बहुतांश पूर्णच खर्च तिथला सरकार उचलतो. मित्रांनो, मग तुम्हीच सांगा, आपल्या भारतात तसे का होऊ शकत नाही? मित्रांनो, या देशाने शिक्षणावर गुंतवणूक केलेली म्हणूनच ते आज आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत देश आहेत. मित्रांनो, मला काय म्हणायचे, आपल्या भारतामध्ये सुद्धा भारताची जी जीडीपी आहे ती शिक्षणातील गुंतवणूक भारताने जीडीपी मध्ये जास्त आणि मोठ्या प्रमाणात केली तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भारतातले विद्यार्थी ह्या जगामध्ये कुठं पण आपल्या नोकऱ्या करून भारताच्या जीडीपी मध्ये नंतर वाटा टाकू शकतात. मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे आणि शिक्षकांना अधिक सक्षम केले पाहिजे. मित्रांनो, तरच हेच विद्यार्थी उद्याचे शास्त्रज्ञ होऊ शकतात, तंत्रज्ञ होऊ शकतात आणि मोठमोठे उद्योजक होऊन भारताची जीडीपी कित्येक पटीने वाढवून देतील. शिक्षण हा खर्च नसून ती देशाच्या भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. मित्रांनो, खाजगीकरणाचा धंदा थांबवून सरकारी शाळांचे पुनर्जीवन करणे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, सर्वांना समान आणि मोफत शिक्षण ही केवळ घोषणा नसून ती कृती असायला हवी. मित्रांनो, प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे. मित्रांनो,
जेव्हा देशातील शेवटच्या घटकातील मुलांचाही उच्च दर्जाच्या शिक्षणाचे विनामूल्य शिक्षण त्याला भेटेल, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता बनेल मित्रांनो. शैक्षणिक विकास हाच देशाचा सर्वांगीण प्रगतीचा एकमेव महामार्ग आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.